नमस्कार, मी वैशाली स्नेहा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण आंबाडीच्या भाजीची आंबट गोड तिखट चटणी अशी बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. ही एक जुडी आंबाडीच्या भाजीची घेतलेली आहे. हरभरा डाळ घेतलेली आहे 5 ते 6 तास भिजून. मीठ घेतलेलं आहे, जिरे, एक गड्डी लसणाची, 15 ते 20 मिरच्या घेतल्या आहेत. फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि गूळ घेतलेला आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. तर आपण भाजी घालून घेऊया. तर ही आपण चणा डाळ घालून घेऊया. आणि अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया. आणि 7 ते 8 मिरच्या घालून घेऊया. आणि आता आपण गॅस पेटून घेऊया. आणि ह्याला 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवर आपण शिजून घेणार आहे. तर या भाजीला छान उकळी आलेले आहे. भाजीचा कलर पण बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. ह्याला आपण वर खाली करून घेऊया. आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं शिजून घेऊया. आपण ह्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं शिजून घेणार आहे. तर आपली भाजी शिजून झालेली आहे. आपण झाकण काढून चेक करून घेऊया. मध्यंतरी मी एकदा झाकण काढून हलवून घेतली होती. बघू शकता छान शिजली आहे. गॅस बंद करून घेऊया. आणि याला 2 मिनिटं झाकून घेऊया. तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये लसूण मिरचीचा ठेचा बनवून घेऊया. हे बघू शकता तुम्ही. तर हे लसूण मिरचीचं वाटण पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, असं वाटून घ्यायचं आहे. तर झाकण काढून आपण या भाजीला मॅश करून घेऊया. ह्याला आपण मॅश करून घेऊया. आपली भाजी खूप छान मॅश करून झालेली आहे. बघू शकता तुम्ही. तर आपण ह्याला तडका मारून घेऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला. आपण तेल घालून घेऊया. तेल गरम झालं आहे की नाही ते आपण चेक करून घेऊया. 1 चमचा जिरे घालून घेऊया. आणि 1 मिरची लसूणचा वाटलेला ठेचा घालून घेऊया. आणि मॅश केलेली भाजी घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आणि थोडासा गूळ. ही भाजी खूप आंबट असते, त्यासाठी गूळ घातला तर खूप छान लागते. आणि ही चटणी भाकरी किंवा चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता. एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते, टेस्टी लागते.
तर ही आपली आंबाडीची चटणी तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. तर आपण गॅस बंद करून घेऊया. तर ही बघू शकता तुम्ही आपली आंबाड्याच्या भाजीची चटणी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या वैशाली स्नॅक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.